नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे बोरन्हाण स्पेशल. माझ्या छोट्या मुलाचा म्हणजेच ऋग्वेदचा बोरन्हाणचा व्हिडिओ आहे हा. त्यासाठी मी इथे हलव्याचे दागिने बनवत आहे. तर कशा पद्धतीने मी बनवले हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मी ते एक छान असं मी पेंडल तयार करून घेत आहे. त्यासाठी मी मध्ये एक मोतीचा स्टोन आणि त्यानंतर छोटी अशी मोत्याची जी साखळी असते ती साखळी आणि नंतर माझ्याकडे रेड कलरचे स्टोन होते ते स्टोन स्टिक केले आणि त्यानंतर मी हलवा स्टिक केला आणि सगळ्यात शेवटी गोल्ड मणी. तर अशा पद्धतीने मी हलव्याचे आणि गोल्ड मण्याच्या 4 माळी तयार करून घेतल्या. त्या एकत्र अशा बांधून घेतल्या आणि पेंडलला अशा प्रकारे मी स्टिक केल्या. हे आपले एक हलव्याच्या दागिन्याची माळ रेडी झाली. त्याला अशा पद्धतीने लटकन मी लावले. त्यानंतर अशाच पद्धतीने मी बाजूबंद आणि टोप पण तयार केला. टोप ऑलरेडी माझ्याकडे होता जन्माष्टमीचा त्याचा बनवलेला. तर त्यालाच मी वरती हलव्याच्या दागिन्याचे 3 पेंडल तयार करून मी त्याला टोपला स्टिक केले. तर अशा पद्धतीने सर्व हलव्याचे दागिने सुंदर असे मी रेडी केले. कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि साधी सिंपल अशी फक्त 2 कलर यूज करून रांगोळी काढली आणि मस्त असे चॉकलेट गोळ्या बिस्किट्स वगैरे सर्व टाकून मी इथे रेडी करून घेतलं. बोरन्हाणची तयारी करून घेतली आणि डेकोरेशन तसं आपला व्हिडिओ तुम्ही आधी बघितलेलाच आहे. नसेल बघितला तर जाऊन बघा, चॅनलवरती आहे. तर अशा पद्धतीने त्याचं बोरन्हाण मी पार पाडलं. आता हे शेवटचं बोरन्हाण होतं त्याचं 5वं, त्यामुळे थोडंसं छान असं सेलिब्रेट केलं आम्ही बोरन्हाण. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.